हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 प्रॉफिट्स और लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन इलिस्ट्रेशन नंबर 4 पेज नंबर 1.29 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। डाबर प्रायव्हेट लिमिटेड डोंबिवली वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 मे 2023। तर 1 मे 2023 ही इनकॉर्पोरेटेडची डेट आहे, म्हणजे ह्या तारखेपासून पुढे कंपनी म्हणून ती अस्तित्वात आली। टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस फ्रॉम 1 जानेवारी 2023। 1 जानेवारी 2023 ला बिझनेस खरेदी केलेला आहे, टेकन केलेला आहे। तर ही डेट ऑफ परचेज आहे। तर ह्याच्यावरून आपल्याला टाइम रेशो काढता येतो। द फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2023। 31 डिसेंबर 2023 ही आपलं फायनान्शियल इयर क्लोजिंग इयर आहे, किंवा त्याला आपण फायनान्शियल इयर असं म्हणतो, एंड ऑफ फायनान्शियल इयर असं म्हणतो। तर आपण पहिलं वर्किंग करून घेऊया। पहिलं काय करू, आपण टाइम रेशो काढून घेऊया। वर्किंग नोट्स। तर पहिला आपण टाइम रेशो टाइम रेशो कसा काढायचा, तर त्याच्या अगोदर टाइम रेशोच्या अगोदर आपण डेट लिहून घेऊया। डेट ऑफ इनकॉर्पोरेशन, पहिलं डेट ऑफ परचेज लिहू। परचेज कोणत्या तारखेला परचेज केलं, तर 1 जानेवारी 2023 आणि त्याच्यानंतरची डेट आहे डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड 1 मे 2023 आणि फायनान्शियल इयर क्लोज। किंवा नुसतं फायनान्शियल इयर लिहिलं तरी चालेल। 31 डिसेंबर 2023। तर आता इथं काय करायचं आहे, ही जी जानेवारी टू मे आहे ही प्रीचा पिरियड असतो, आणि त्याच्यानंतर हे 2 महिने आहेत इथून पुढं हा तुमचा पोस्टचा पिरियड असतो। हे लक्षात ठेवायचं। मग कसं काढायचं आहे आपण इथं लिहूया। जानेवारी 1 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर। तर हे आपले फायनान्शियल इयरचे मंथ आहेत। तर आपण काय करूया, ह्याला थोडंसं समजून घेऊया। त्यांनी सांगितलेलं आहे डेट नीट बघा। 1 जानेवारी 2023, 1 जानेवारी इथून आहे 1 जानेवारी ते एप्रिलपर्यंत, म्हणजे आपल्याला जे इथं एप्रिलचा महिना दिलेला आहे ह्या एप्रिलपर्यंत, म्हणजे मे पासून 1 मे पासून ती कंपनी म्हणून अस्तित्वात आली 1 मे। तर इथं समजून घ्या थोडंसं। त्यांनी असं सांगितलेलं आहे इथं 1 मे पासून ती कंपनी म्हणून अस्तित्वात आली, आणि त्याच्या अगोदर हा प्रीचा पिरियड आहे। 1 मे पर्यंत अप टू सांगितलेला आहे। तर क्वेश्चनमध्ये व्यवस्थित बघा, 1 मे 2023 आणि इथं ती काय झालेली आहे, इनकॉर्पोरेटेड झालेली आहे। आणि 1 जानेवारी पासून बिझनेस त्यांनी काय केलेला आहे, टेकन ओव्हर केलेला आहे किंवा टेक ओव्हर केलेला आहे। म्हणून जानेवारीला बिझनेस खरेदी केला, मेला ती कंपनी म्हणून अस्तित्वात आली। कारण इथं खरेदी केल्यानंतर ती कंपनी म्हणून अस्तित्वात येण्यासाठी तुम्हाला लिगली कागदपत्रांची किंवा डॉक्युमेंटची पूर्तता करणं, किंवा अशा जे कंपनी अस्तित्वात येण्यासाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी लागणारा वेळ असतो, ते 3-4 महिने जातातच। त्याच्यासाठी पहिला आपण बिझनेस खरेदी करतो, नंतर कंपनी अस्तित्वात येते, आणि मग आपलं हे इयर जे आहे हे इथं लक्षात ठेवायचं की प्रॉफिट अँड लॉसची इयर एंडेड असते, ही तुमची फायनान्शियल इयर क्लोज असतं, हे क्लोज्ड। तर 31 डिसेंबर 2023 ला। तर आता बघा इथं ह्यापासून इथपर्यंत मेपर्यंत 1 मे आहे, म्हणजे ती 1 मे पासून कंपनी अस्तित्वात आली, म्हणजे इथं येणार आहे ही कंपनी, आणि इथं आहे बिझनेस। बिझनेस किती महिने आहे बघा, 1 2 3 4 मंथ।
आणि हे 1 2 3 4 5 6 7 8 मंथ कंपनी, 8 मंथ्स म्हणजे रेशो आला 4:8. 4 1 जा 4, 4 2 जा 8, तर 1:2 हा झाला तुमचा टाइम रेशो. आता आपल्याला दुसरं वर्किंग करायचं आहे. क्वेश्चन आपण रीड करू. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे बघू. इथं प्रॉफिट अँड लॉस दिला आहे, त्याची तारीख बघायची. ही इयर एंडेड आहे आणि इथं पण सांगितलं इयर एंडेड म्हणजे फायनान्शियल इयर क्लोज झालं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट दिली. द फॉलोइंग डिटेल्स आर ऑल्सो मेड अवेलेबल. द टोटल टर्नओव्हर फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2023 वॉज ॲज फॉलोज. पूर्ण एका वर्षाचे सेल्स दिलेले आहेत. कॅश सेल्स आहेत 1,29,000, क्रेडिट सेल्स आहे 3,71,000. कॅश सेल्स म्हणजे रोखीने गुड्स सोल्ड केला आणि क्रेडिट सेल्स म्हणजे उधारीवर गुड्स सोल्ड केला. तर हे टोटल ह्या दोघांची 1,29,000 प्लस 3,71,000 ह्याची जर टोटल केली तर तुमचे टोटल सेल्स आहेत ते 5 लाख आहेत. तर आपल्याला असं सांगितलंय की सेल्स रेशो, टोटल सेल्स दिलेले आहेत 5 लाख. टोटल सेल्स उधार आणि रोख ₹5 लाख. मग आपण त्याला परत डिवाइड करू. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर थोडा अजून क्वेश्चन आपला रीड करायचा राहिलेला आहे. मे पासून ती कंपनी म्हणून अस्तित्वात आलेली आहे. तर इथं सांगितलेलं आहे, त्यांनी खाली लिहिलंय ऑफ विच 2 लाख वेअर द पिरियड अप टू 13 एप्रिल 2023. म्हणजे इथं 13 एप्रिलपर्यंत 2 लाखाचे सेल्स होते. टोटल सेल्स किती आहेत 5 लाख. म्हणजे इथं किती असतील बघा बरं. 5 लाख मायनस 2 लाख, 5 लाख मायनस 2 लाख इज इक्वल टू 3 लाख. म्हणजे इथले सेल्स आहेत 3 लाख. ह्या दोघांचा रेशो काढायचा. 2 लाख इज टू 3 लाख, 2 लाख इज टू 3 लाख. ह्या 5 झिरोला हे 5 झिरो कट झाले म्हणजे रेशो आला 2:3. हा झाला तुमचा सेल्स रेशो. सेल्स रेशो. तर त्याच्या पुढे बघूया काय सांगितलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट वेअर टेकन ओव्हर बाय द कंपनी फ्रॉम द वेंडर्स ॲज अ पार्ट ऑफ परचेज कन्सिडरेशन. म्हणजे जी कंपनीकडे ॲसेट होती, इन्व्हेस्टमेंट ही ॲसेट आहे आणि ती ॲसेट काय केलेलं आहे वेंडरकडून कंपनीनं टेकन केलेली आहे ॲज अ पार्ट ऑफ परचेज कन्सिडरेशन म्हणून. म्हणजे परचेज कन्सिडरेशनचा भाग म्हणून त्यांनी काय केलं इन्व्हेस्टमेंट टेकन केली. तुम्ही कदाचित 12ला असताना डिझॉल्युशनचा लेसन पाहिला असेल त्याच्यामध्ये किंवा FYला वगैरे. तर परचेज कन्सिडरेशन काढताना आपण काय करतो ॲसेट टेकन बाय कंपनी लेस लायबिलिटी पेड बाय कंपनी. मग तुमची परचेज कन्सिडरेशनची अमाऊंट येते. म्हणजे कंपनी काय करते ॲसेट घेते आणि लायबिलिटी पेड करते, त्याच्यावरून तुम्ही परचेज कन्सिडरेशन काढता. तर अ पार्ट ऑफ अ परचेज कन्सिडरेशन म्हणून ॲसेट त्यांनी टेकन केली. कोणत्या ॲसेटचं नाव आहे इन्व्हेस्टमेंट. तर आता इथं जे दिलं इन्ट्रेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे काय आहे तर ह्या इंटरेस्टवरील भाग आहे. म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट कोणाची होती बिझनेसची होती. ती बिझनेसची इन्व्हेस्टमेंट कंपनीनं टेकन केली. म्हणजे जे पण इंटरेस्ट मिळालं आहे ते बिझनेसचं आहे. म्हणून इथं जे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे हे प्रीच्या कॉलममध्ये जाईल. हे लक्षात ठेवा. 2,500 सगळेचे सगळं हे इन्कम आहे. कारण ही प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड आहे. क्रेडिट साईड म्हणजे इन्कम असतं. ग्रॉस प्रॉफिट आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे तुमचं इन्कम आहे आणि हे इन्कम तुमच्या प्रीला जाईल. तर इथं प्री लिहून ठेवा आणि रेशोमध्ये रेशो ऑफ आपण हे टाकतो ना बेसिस ऑफ अलोकेशन, तर इथं नाव टाकायचं आहे ॲक्च्युअल. आणि कोणत्या कॉलममध्ये जाईल तर प्रीच्या कॉलममध्ये 2,500 ही अमाऊंट जाईल. त्याच्यानंतर सांगितलं सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनेट टू द टर्नओव्हर ऑफ द कंपनी.
आता इथं बघा सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस आहेत आणि ते एक्सपेन्सेस काय असतात तर सेल्सशीच रिलेटेड आहे, म्हणजे आपण एक ॲडव्हर्टाईज करण्यासाठी एक्सपेन्सेस केलेला आहे आणि तो टर्नओव्हरमध्ये सांगितलेला आहे. फक्त काय करायचं आहे इथं बेसिस ऑफ अलोकेशनमध्ये ॲक्च्युअल लिहायचं आहे आणि रेशिओमध्ये मातिक सेल्स रेशिओ लिहायचा आहे आणि सेल्समध्ये त्याला डिवाइड करायचं आहे, सेल्स रेशिओमध्ये त्याला डिवाइड करायचं आहे. असर्टेन द प्रॉफिट अर्न प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड, म्हणजे असर्टेन म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे स्टेटमेंट तयार करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशनचं प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनचं स्टेटमेंट बनवायचं आहे आणि व्हेरी ऑल्सो क्लिअरली द अमाऊंट ऑफ प्रॉफिट अवेलेबल टू राईट डाऊन गुडविल, म्हणजे जो पण प्रॉफिट येणार आहे त्याचा युटिलाइज कशासाठी करायचं आहे तर गुडविलची व्हॅल्यू राईट ऑफ करण्यासाठी असं सांगितलं आहे त्यांनी. तर ह्याच्यावरून आपण टाईम रेशो आणि सेल्स रेशो काढला. आता आपण काय करणार आहोत एक स्टेटमेंट तयार केलं. आन्सरचा भाग आहे हा. इन द बुक्स ऑफ डाबर प्रायव्हेट लिमिटेड डोंबिवली स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट्स प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2023. पर्टिक्युलर्स बेसिस ऑफ अलोकेशन रेशिओ टोटल. प्री इनकॉर्पोरेशन त्याच्यामध्ये पहिला आहे एक्सपेन्सेस नंतर आहे इन्कम. पोस्ट इनकॉर्पोरेशन त्याच्यामध्ये पण 2 पार्ट आहेत, पहिला आहे एक्सपेन्सेस नंतर आहे इन्कम. तर आता आपल्याला पहिलं इन्कम लिहून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे इथं सगळ्यांचे रेशो लिहून घ्यायचे आहेत पेन्सिलने. रेंट अँड टॅक्सेस टाईम रेशो इथं टी लिहून ठेवा. डिस्काउंट ऑन सेल्स सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून सेल्स रेशो. इन्शुरन्स वेळच्या वेळी दिला जातो टाईम रेशो. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स कधी इश्यू केले जातात की जेव्हा कंपनी फॉर्म होते तेव्हा शेअर्स विकून कंपनी काय करते कॅपिटल क्रिएट करते, म्हणून हे कंपनीशी रिलेटेड आहे म्हणून पोस्ट रेशो. इलेक्ट्रिसिटी लाईटिंग तर हे इलेक्ट्रिसिटी लाईटिंग हे फिक्स असतं किंवा टाईम टू टाईम देतो आणि दोघांमध्ये पण असतं, फॅक्टरीमध्ये पण असतं आणि बिझनेसमध्ये पण असतं, तर ह्याला म्हणणार आहोत आपण टाईम रेशो. कमिशन हे सेल्सशी रिलेटेड आहे कारण माल विकल्यानंतर त्या सेल्समनला आपण कमिशन देतो. स्टाफ सॅलरी वेळच्या वेळी दिली जाते त्याला आपण टाईम रेशो म्हणतो. कॅरेज म्हणजे वाहतुकीचा खर्च आहे. ॲक्च्युली इथं आउटवर्ड वगैरे द्यायला पाहिजे होतं बट काही दिलेलं नाही. जर दिलं नसेल तरी पण तुम्ही समजून जावा की ते सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून हे सेल्स रेशोमध्ये डिवाइड करायचं, कारण माल विकल्यानंतर घरपोच देण्याची सेवा दिली जाते, घरपोच माल पोचवला जातो. मग त्याच्यासाठी जर टेम्पोचं ट्रकचं जे काही भाडं असेल ते भाडं पेड केलं जातं त्याला कॅरेज म्हणतात. म्हणजे तो जो एक कॅरेजचा वाहतुकीचा एक्सपेन्सेस आहे तो आफ्टर सेल्स असतो म्हणून तो सेल्सशी रिलेटेड आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस टाईम रेशो. रिऑर्गनायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे बिझनेसचं रिऑर्गनायझेशन केलं म्हणजे त्याला परत ऑर्गनाईज केलं, तर तो कशासाठी केलं तर आता कंपनी मोठी असणार आहे, बिझनेस छोटा असणार आहे, मग त्या बिझनेसला रिऑर्गनायझेशन करून मोठं केलं जाईल आणि मग ती कंपनी होईल म्हणून हे कंपनीचा खर्च आहे. रिऑर्गनायझेशन कशासाठी केलं कंपनीसाठी केलं म्हणून तो पोस्टला जाईल. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस सेल्स तर आलं आहे म्हणजे हे ह्याला आणि ॲडजस्टमेंट आहे म्हणून ह्याला ॲक्च्युअल लिहा आणि ह्या सेल्स रेशोमध्येच आपल्याला डिवाइड करायचं आहे. बँक इंटरेस्ट टाईम रेशो. रिकव्हरेबल डेट्स म्हणजे RDD आहे. रिकव्हरेबल म्हणजे रिकवर होणार नाही म्हणजे बुडणारे, तर हे आहेत बॅड डेट्स किंवा तर ते बॅड डेट्स कधी होतात सेल्स नंतर होतात म्हणून हे सेल्स रेशोमध्ये डिवाइड करा. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स कुठं असतात कंपनीमध्ये असतात. कंपनी डिबेंचर्स विकून कॅपिटल फॉर्म करते म्हणून हे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स पोस्टला जाईल. टेलिग्राम चार्जेस टाईम रेशो आणि नेट प्रॉफिट सगळ्यात शेवटी येतो. त्याच्यानंतर आहे ग्रॉस प्रॉफिट हा सेल्स रेशोमध्ये जाईल. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे ॲक्च्युअलमध्ये जाईल कारण त्याला ही 2 नंबरचे ॲडजस्टमेंट आहे पण तो प्रीच्या कॉलममध्ये जाणार आहे म्हणून तुम्ही तिथं प्री लिहून ठेवा. पेन्सिलने लिहून ठेवायचं आहे म्हणजे मग आपल्याला ते पोस्टिंग करणं सोपं जातं. तर मी हे रेशो अगोदरच काढून घेतले होते तर इथं काढून ठेवलेले आहेत. आपण काय करू आता डायरेक्ट पोस्टिंगला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं इन्कम घ्यायचं आहे म्हणून इन्कम आहे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट बेसिस ऑफ अलोकेशनमध्ये येईल सेल्स रेशो आपला आलेला आहे 2:3. ग्रॉस प्रॉफिटचा अमाऊंट आहे तर बुक आहे तुमच्यासमोर 1,55,000 आणि आता आपल्याला काय करायचं आहे सेल्स रेशोमध्ये त्याला डिवाइड करायचं आहे. मग तुम्ही डिवाइड कसं करणार आहात बघा. सेल्स रेशोमध्ये ग्रॉस प्रॉफिट 1,55,000
आणि रेशो आहे 2:3. 1,55,000 हा पहिला 2 येईल आणि या दोघांचं प्लस करून 5 येईल. करून बघूया आपण किती येत आहे. $1,55,000 divided by 5 into 2, 62,000 हे जाईल पोस्ट प्रीला. तर तुम्ही काय करायचं आहे, आता परत कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. 1,55,000 मायनस 62,000 जे राहिलेले आहेत ते पोस्टचेच आहेत, हे प्रीचे आहेत. मग बघा 1 मायनस 1,55,000 93,000 हे झाले पोस्टचे. आणि तुम्हाला जर करायचं असेल तर असं पण तुम्ही करू शकता, 1,55,000 इंटू हा आहे 3 त्याचा रेशो 3/5 असं पण काढू शकता. 93,000च येणार आहे. दोघातलं कुठलं पण एकच मेथड फॉलो करा, तुमचा आन्सर बरोबर येईल. तुम्हाला करून दाखवते. 1,55,000 इंटू 3 डिवाइड बाय 5. अरे काय झालं, 1,55,000 इंटू 3 डिवाइड बाय 5 93,000. तर कुठली पण मेथड एकच फॉलो करा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. त्याच्यानंतरच आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इथं लिहायचं आहे ॲक्च्युअल, इथं डॅश अमाऊंट आहे 2,500. अरे हे लिहायचं राहिलं इन्कमला, 1 मिनिट. 62,000 आणि 93,000. लक्षात ठेवा इन्कमच्या कॉलममध्ये लिहायचं होतं ग्रॉस प्रॉफिट, चुकून एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये लिहू नका. आणि हे आहे 2,500, हे फ्रीला येणार आहे 2,500, इथं डॅश. आणि आता आपल्याला काय करायचे आहे, टोटल करायचे आहे. फक्त टोटलच्या कॉलमची टोटल करायची आहे, इन्कमची नाही. किती येते बघा, 500 कॅल्सीवरच केलेलं बरं, फार चुकेल. 1,55,000 प्लस 2,500 1,57,500 हे आहे इन्कमची टोटल. त्याच्या खाली आपल्याला एक्सपेन्सेस लिहायचे आहेत, वळीनं जायचं आहे. रेंट अँड टॅक्सेस. अमाऊंट आहे 12,000. रेशिओ आहे टाइम रेशिओ आलेला आहे 1:2. 1:2. 12,000 आता तुम्ही इथं डिवाइड करू शकता. मी आता इथं फक्त अमाऊंट टाकते कारण खूप वेळ जाईल आपला म्हणून. 12,000 इंटू रेशिओ आहे 1:2. रेशिओ आहे 1:2. मग 1 डिवाइड बाय 3. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 4,000. आणि इथं तुम्ही डायरेक्टच करा 12,000 हे जे होते त्यातून हे मायनस करा 4,000. अमाऊंट येईल 8,000. ही जाईल फर्स्टला आणि ही जाईल प्रीला. तर एक्सपेन्सेसच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 4,000 अँड 8,000. त्याच्यानंतर आहे डिस्काउंट ऑन सेल्स. अँड सेल्स रेशिओ आहे 2:3. अमाऊंट आहे 3,500. त्याला आपण करून टाकू. इथं 3 नंबरची नोट आहे. अमाऊंट आहे 3,500. आपल्याला डिवाइड करायचे आहे. रेशिओ आहे त्याचा 2:3. 3,500 इंटू 2 डिवाइड बाय 5. 5 7 जा 35. 700 येते. 500 700 इंटू 2 1,400.
तर इथं करायचं आहे 3500 मायनस 1400. ॲन्सर येतं आहे 100 आणि 2100. तरी पण एकदा करून बघते. 3500 डिवाइड बाय 5 इंटू 2 1400 बरोबर आलं. मायनस 3500 2100. कधी कधी काय होतं चुकून मग एखादं आपल्याकडून अमाऊंट चुकली तर प्रॉफिट चुकतो. म्हणून पोस्ट प्रीला येतील 1400 आणि 2100 पोस्टला. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स. इन्शुरन्सची अमाऊंट आहे 3000. टाईम रेशो टाईम आहे 1:2. 3 इथे 1000. तुम्ही ओरली पण करू शकता बट करायचं असेल तर करा. खूप वेळ जातो. 3000 कोणता रेशो आहे? टाईम रेशो 1:2 मध्ये 3000 इंटू 1/3. 3 1 जा 3 1000 प्रीला. 3000 मायनस 1000 आलं 2000 पोस्टला. 1 आणि 3 1 आणि 2 1000 अँड 2000. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स नंतर डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स पोस्टला येतं हे अमाऊंट आहे 3000 पोस्टला, कारण हे कंपनीशी रिलेटेड आहे म्हणून. इलेक्ट्रिक लाइटिंग 2400. टाइम रेशियो 1:2 2400. 2400 रेशियो आहे 1:2. टाइम रेशियो 2400 इंटू 1/3. 3 8 जा 24. 800 आले प्रीला. 2400 मायनस 800 1600. तरी पण करून बघते. 2400 मायनस 800 1600. हे आहे पोस्टला 800 आणि 1600 1600 रुपये. इलेक्ट्रिसिटी लाइटिंग नंतर आहे कमिशन. सेल्स रेशियो 2:3. अमाउंट आहे 6000. 6000 रेशियो आहे 2:3. सेल्स रेशियो आहे हा 6000. सेल्स रेशियो 2:3 बरोबर आहे. इंटू 2 डिवाइड बाय 5. 5 1 जा 5 5 2 जा 10 आणि 2 0. 12 2 24. 2400 प्रीला. 6000 मायनस 2400 म्हणजे 2600. 3600 पोस्टला. 6000 मायनस 2400 3600 पोस्टला. 3600 पोस्टला. इथे 2400 आणि 3600. कमिशन नंतर आहे स्टाफ सॅलरी. सॅलरीज टाइम रेशियो 1:2 36,000.
पहिले मला वाटतं 12,000, तरी पण करून बघू आपण. 36,000 रेशो आहे 1:2 टाइम रेशो. 3 1 3 3 2 6 12,000 आणि येईल 24,000 येईल. 36,000 मायनस 12,000 इज इक्वल टू 24,000 येईल पोस्टला. तरी पण दाखवते तुम्हाला. 36,000 मायनस 12,000 24,000. आता इथं पण बघा तुमच्या लक्षात येईल एक पार्ट आहे हे 12,000च्या दुप्पट डबल करायचं आहे 24,000. म्हणजे असं पण ओरली होऊ शकतं. इथं आहे 12,000 आणि इथं आहे 24,000. कारण एक पार्ट आहे 12,000 आणि 2 पार्ट आहेत म्हणजे ह्याच्या दुप्पट 12च्या डबल असं मी केलं. त्याच्यानंतर आहे कॅरेज सेल्स रेशो. सेल्स रेशो आहे 2:3. कॅरेजची अमाऊंट आहे 3,000. आता मला वाटतं आपण 3,000 वाटलेत का बघा बरं. सेल्समध्ये नाही. 3,000 5 6 30 600 येईल. 3,000 रेशो आहे 2:3. 3,000 इंटू 2/5 5 6 30 600 6 2 12 1,200 इथं येईल 3,000 मायनस 1,200 हे प्रीला येतील. किती येते बघू. 800 9 10 0 चला 1800 बघू. 3,000 मायनस 1,200 1,800 हे येतील पोस्टला. 1,002 आणि 1,800. कॅरेज नंतर आहे सन्ड्री एक्सपेन्सेस. टाइम रेशो 1:2. अमाऊंट आहे टाइम रेशो किती आहे सन्ड्री 7,500. $7,500. टाइम रेशो आहे 1:2. 7,500 इंटू 1/3 2,500 फ्रीला. पोस्टला येईल 7,500 मायनस 2,500 5,000 पोस्टला. $2,500 and 5,000 बघा हे 2,500च्या डबल आहे 5,000. त्याच्यानंतर आहे रिऑर्गनायझेशन एक्सपेन्सेस. रिऑर्गनायझेशन एक्सपेन्सेस पोस्टला. अमाऊंट आहे 4,300. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 4,000. इथं येईल ॲक्च्युअल रेशो येणार आहे सेल्स रेशो. आपल्याला इथं डिवाइड करायचं. ॲक्च्युअल का लिहिलं कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे म्हणून. तर अमाऊंट लिहूया आपण. अमाऊंट आहे 4,000. आपल्याला 4,000 2:3 मध्ये डिवाइड करायचे आहे.
2:3. 4000 इंटू 2/5. 45 40 1 2 800 रुपये. 8 2 16 1600 रुपये. 4000 मायनस 1600 2800 नाही 2400. बघू मला फरक चुकायला नको. 4000 मायनस 1600 2400 बरोबर आहे. हे येईल पोस्टला. 2400 पोस्टला. 1600 2400. त्याच्यानंतरचा एक्सपेन्सेस आहे सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस. नंतर आहे बँक इंटरेस्ट. बँक इंटरेस्टची अमाऊंट आहे 1500. टाईम रेशो 1:2. हे पण सोपं आहे बघा. 1500. रेशो आहे 1:2. 1500 इंटू 1/3. 3 5 15. 500 प्रीला. 1500 मायनस 500 1000 पोस्टला. त्याच्यानंतर आहे इरिकव्हरेबल डेट्स. अमाऊंट आहे 2000. सेल्स रेशोस येतं. सेल्स रेशो आहे 2:3. अमाऊंट आहे 2000. 2:3. 2000 इंटू 2/5. 5 4 20. 400 इंटू 2 800 प्रीला. इथं 2000 मायनस हे 2000 मायनस 800 1200. 8 1200 बरोबर आहे. पोस्टला 2000 मायनस 800 1200 रुपये पोस्टला. बरोबर आहे. इथे 800 till 1200. त्याच्यानंतर आहे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. पोस्टला जाईल 6300. फ्रीच्या कॉलममध्ये येणार नाही. त्याच्यानंतर टेलिग्राम चार्जेस. टाईम रेशो 1:2. अमाऊंट आहे 3000. मला वाटतं आपण टाईम रेशोमध्ये 3000 कुठेतरी वाटलेले आहेत. हां इथं आहे बघा. टाईम रेशोमध्ये 1000 आणि 2000 वाटलेलं आहे. हे डिवाईड केलेलं आहे. परत डिवाईड करू नका. ते परत काम होतं म्हणून. तर झालं आपलं हे पोस्टिंग झालं. आता काय करायचं आहे आपल्याला क्लोज करायचं आहे. क्लोज कसं करायचं बघा. आता क्लोज करताना व्यवस्थित करा. पहिले आपल्याला काय करायचं आहे एक्सपेन्सेसची आणि टोटलच्या कॉलमची टोटल करायचे आहे. हे टोटल एक्सपेन्सेस किती आहेत आणि आता फक्त एक्सपेन्सेसच्या कॉलमची टोटल करायची. 1-2 लाईन सोडून खाली तुम्ही एक लाईन ड्रॉ करू शकता. 2-3 लाईन सोडल्या तरी चालतील. तर आता बघा आपल्याला फक्त एक्सपेन्सेसची टोटल करायची आहे. इथं इन्कमची टोटल किती येते खाली लिहिलं वाटतं मी 1 लाख. हे इथं पाहिजे होतं 1,57,500. ही इन्कमची टोटल आहे. आता आपल्याला एक्सपेन्सेसची टोटल करायची आहे. एक्सपेन्सेसची टोटल कशी येईल बघा. 12,000
प्लस 3,500 प्लस 3,500 प्लस 3,000 प्लस 3,000 प्लस 2,400 प्लस 6,000 प्लस 36,000 प्लस 3,000 प्लस 7,500 प्लस 4,300 प्लस 4,000 प्लस 1,500 प्लस 2,000 प्लस 6,300 प्लस 3,000 टोटल आली 97,500. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. हां बरोबर आहे 97,500. ही आपली टोटल इथून एक्सपेन्सेस चालू झालेत रेंट्स अँड टॅक्सेसपासून. तर ही एक्सपेन्सेसची टोटल आहे. ही इन्कमची टोटल आहे वरची 1,57,500 ही इन्कमची टोटल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ह्या एक्सपेन्सेसची टोटल करायची आहे प्रीच्या एक्सपेन्सेसची. प्रीच्या एक्सपेन्सेसची टोटल करूया आपण 4,000 प्लस 1,400 प्लस 1,000 प्लस 800 प्लस 2,400 प्लस 12,000 प्लस 1,200 प्लस 2,500 प्लस 1,600 प्लस 500 प्लस 800 आणि प्लस 1,000 टोटल आली 29,000. चेक करते बरोबर आहे का. 29,200 बरोबर आहे. 29,200 ही प्रीच्या एक्सपेन्सेसची टोटल आहे. आता आपण पोस्टच्या एक्सपेन्सेसची टोटल करू. 8,000 प्लस 2,100. आता तुम्ही हे पण करू शकता ह्या एक्सपेन्सेसमधून हे मायनस केलं की एवढंच एक्सपेन्सेस येतात. पण तुमचं काही चुकायला नको म्हणून मी दाखवते. 2,000 प्लस 3,000 प्लस 1,600 प्लस 3,600 प्लस 24,000 प्लस 1,800 प्लस 5,000 प्लस 4,300 प्लस 2,400 प्लस 1,500 प्लस 1,200 प्लस 6,300 प्लस 2,000 टोटल आली 68,800. 68,300 याला पाहिजे कुठंतरी काय चुकलं वाटतं. तरी पण आपण इथून पण करू शकतो बघा असं. टोटल एक्सपेन्सेस किती आहेत 97,500 आहेत. त्यातले प्रीचे किती आहेत मायनस 29,200 म्हणजे राहिलेले आले 68,300 हे पोस्टचे आहेत. कुठंतरी एखादा नंबर माझ्याकडून घेताना चुकला असेल म्हणजे मी पोस्टिंग बरोबर केलं आहे. 1,200 हां इथं 8 बरोबर आहेत सगळे नावं. हे सगळं बरोबर आहे. चुकून एखादा नंबर घेताना झाला असेल तर काय करायचं हे जे टोटल एक्सपेन्सेस आहे त्याच्यातून प्रीचे मायनस केले की हे एक्सपेन्सेस मिळतात. आता काय करायचं आपल्याला इन्कमची टोटल करायची आहे. तर खाली करू आपण इन्कमची टोटल. आता इन्कम कुठला आहे तर हे आहे बघा 1,57,500 1,57,500 ह्याचं इन्कम बघा. ह्याचं इन्कमची टोटल करू 62,000 प्लस 2,500 64,500 64,500 आणि ह्याचं आहे 93,000. ही आपण इन्कमची टोटल केली. अगोदर एक्सपेन्सेसची केली आता इन्कमची केली. आता आपल्याला बघायचं प्रॉफिट किती झाला. तर प्रॉफिट ऑलरेडी गिवन आहे क्वेश्चनमध्ये 60,000 येतोय का आपण बघू. हे इन्कम आहे तुम्हाला मिळाले पैसे किती 57,500. त्यातून खर्च किती केले तुम्ही मायनस 97,500 खर्च झाले म्हणजे राहिले किती 60,000. बघा हा आला तुमचा प्रॉफिट. ह्याला म्हणायचं आहे देअरफॉर प्रॉफिट. नेट प्रॉफिट म्हणलं तरी चालेल. नेट प्रॉफिट. आता बघायचं आहे प्रीचा किती.
प्रीचं इन्कम किती आहे बघा, 64,500 इन्कम आहे, 64,500 हे इन्कम आहे. एक्सपेन्सेस किती आहेत, त्यातनं खर्च केले तुम्ही 29,200. प्रॉफिट किती झाला, 35,300. तर आता इकडचं पण बघा, इन्कम आहे 93,000, खर्च झाले तुमचे 68,300, प्रॉफिट आला 24,700. आणि तुम्हाला जर टॅली करून बघायचं असेल तर ह्या दोघांची जर टोटल केली तर 60 यायला पाहिजे. यात एका बघू शकता, प्लस 35,300 बरोबर आले 60,000 आहे बरोबर. तर आता आपल्याला नेचर लिहायचं आहे. नेचर ऑफ प्रॉफिट, नेचर ऑफ प्रॉफिट, जो प्रॉफिट आला तो कोणत्या स्वरूपाचा आहे, तर हा आहे कॅपिटल आणि आहे रेव्हेन्यू. रेव्हेन्यू म्हणजे हे जो प्रॉफिट आहे हा शेअर होल्डरांना डिवाइड केला जाणार आहे आणि हा तो ओनरचा आहे, तो ओनरकडेच राहणार आहे. तर हे झालं आपलं आन्सर. तर तुम्हाला असं सांगितलेलं होतं त्याने की जी पण तुम्हाला हे येणार आहे, प्रॉफिट येणार आहे, त्याचं तुम्ही युटिलाइज कसा करणार आहात, तर त्याचा आन्सर इथं दिलेला आहे बघा. इथं सांगितलेलं आहे तुम्हाला, फक्त मी एक्सप्लेन करते, इथं लिहित नाही, तुम्ही हे लिहू शकता. देअरफॉर नेट प्रॉफिट किती होता, 60,000. बघा इथं किती आला आपला, 60,000 रुपये टोटल प्रॉफिट होता. त्यातला 35,300 हा कॅपिटल नेचरचा होता आणि रेव्हेन्यू होता 24,700. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे की जो तुमचा प्रॉफिट आहे तो गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी वापरा. तर म्हणून इथं लिहिलंय, प्रॉफिट अर्न ड्युरिंग द प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आर द कॅपिटल प्रॉफिट which are available to write down goodwill, that is to say 35,300. म्हणजे जो प्रीचा हा जो प्रॉफिट होता हे गुडविल रिटर्न ऑफ करण्यासाठी यूज केलेला आहे. तर तुम्हाला हे वाक्य ह्याच्या खाली लिहायचं आहे, प्रॉफिट अर्न ड्युरिंग द प्री इनकॉर्पोरेशन, म्हणजे जो प्री इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट झालेला आहे तर तो आहे तो कॅपिटल प्रॉफिट आहे. त्याला नेचर लिहिलंय बघा तुम्ही इथं, नेचर कुठला आहे तर कॅपिटल प्रॉफिट आहे हा. तर हा जो कॅपिटल प्रॉफिट आहे विच आर अवेलेबल टू राईट डाऊन गुडविल, गुडविलची व्हॅल्यू कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे असं आपल्याला लिहायचं आहे थोडंसं त्याच्या खाली. तर हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही दिलेल्या सपोर्टबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.